विषय भूगोल, पाठ 4, बाह्य प्रक्रिया, भाग 2. प्रश्न पहिला. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. योग्य. आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. अयोग्य. योग्य विधान. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. योग्य. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. अयोग्य. योग्य विधान. हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. ई. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य. ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. अयोग्य. मजेदार मटर पनीर बनाने का पहला स्टेप. विधान. हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा. चुकीची जोडी ओळखा. अ. संचयन व्ही आकाराची दरी. आ. वहन उर्मी चिन्हे. ई. खनन भूछत्र खडक. चुकीची जोडी. संचयन व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा. खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. व्ही आकाराची दरी. घळई. त्रिभुज प्रदेश. प्रश्न 5. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, खाजन, पुळण, लवणस्तंभ. नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल. नदीमध्ये धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्त.
वारा, बारखान, भूछत्र खडक. हिमनदी, हिमगवर, गिरीशृंग, हिमोड. सागरी लाटा, खाजन, पुळण. भूजल, विलयविवर, लवणस्तंभ. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. घळई. 2. व्ही आकाराची दरी. 3. कुंभगर्त. 4. धबधबा. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते. इ. सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. पुळण. 2. वाळूचा दांडा. 3. खाजन. इ. हिमोडाचे प्रकार कोणते? हिमोडाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. भूहिमोड. 2. पार्श्वहिमोड. 3. मध्यहिमोड. 4. अंत्यहिमोड. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. 2 हिमनद्या एकत्र येऊन त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोडास मध्यहिमोड म्हणतात. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिमोड तयार होतो त्या हिमोडास अंत्यहिमोड असे म्हणतात. प्रश्न 1. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा. अ. हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते. पाऊस. आ. पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते. धुके. इ. विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घनस्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते. गारपीट.
ई. भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही. हिमवृष्टी. प्रश्न दुसरा. पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा. आरोह पर्जन्य. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये हा पाऊस पडतो. प्रतिरोध पाऊस. पर्वताला अडल्यावर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वतमाथ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो. भारतातील मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा प्रतिरोध पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आवर्त पाऊस. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. प्रश्न तिसरा. आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती अ, आकृती ब, आकृती क. अ. आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे. आ. आकृती ब मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या. ई, अ व क आकृतीतील फरक कोणता? आकृती अ ही आरोह पर्जन्याची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात होतो. आकृती क ही आवर्त पर्जन्याची असून असा पाऊस समशीतोष्ण कटिबंधात पडतो. ई. वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे. उ. सिंगापूरला यापैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा? सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे. विषुववृत्तीय भागात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे सिंगापूर या देशात आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा. प्रश्न चौथा. वेगळा घटक ओळखा. अ. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस. वेगळा घटक आम्ल पाऊस. आ. हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू. वेगळा घटक दवबिंदू.
ई. तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र. वेगळा घटक, मोजपात्र. प्रश्न 5वा. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा पाण्याचा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. पृथ्वीवर पाऊस हिम, गारा, धुके व दहिवर इत्यादी स्वरूपात वृष्टी होते. आ. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असावे? पर्जन्य छायेच्या प्रदेशात वाहणारे वारे कोरडे असते. त्यांची बाष्पधारण क्षमता ही जास्त असते. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ई. कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो? का? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. पृथ्वीचा सुमारे 70% भूपृष्ठ पाण्याने व्यापलेला असून बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांना बाष्पयुक्त वारे अडते व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वर वर जाते, सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र व विशाल आहे. या तुलनेत आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशात व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. म्हणून प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात आढळतो. ई. भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात? भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात. उ. पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी? पर्जन्यमापन करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. 1. पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर व उघड्यावर ठेवला पाहिजे. 2. पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. 3. प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर 3 तासांनी घेणे आवश्यक आहे. प्रश्न 6वा. फरक स्पष्ट करा. अ. दव आणि दहिवर. दव, दहिवर. भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते. भूपृष्ठालगतचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले तर दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास थंड वस्तूच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात. यालाच दवबिंदू म्हणतात. हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात
या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर म्हणतात. दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते. दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होते. आ. हिम आणि गारा. हिम, गारा. संप्लवन क्रियेमुळे हिम तयार होतात. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा तयार होतात. हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनतात. गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात. हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क झाल्यास हिम तयार होतात. अतिउष्णता आणि जास्त आर्द्रता यामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहातून गारा तयार होतात. हिमातील हिमकण सुटे असतात. गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. घनरूपी हिमकणांच्या वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. समकेंद्री घनीभवनाने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर पडतात, त्यास गारपीट म्हणतात. हिमवृष्टीतील हिम हे पांढरे, अपारदर्शक व भुसभुशीत असतात. गारा टणक व मोठ्या असतात.